आजच्या दिवसाचा पहिला गणपती महाआगमन सोहळा. त्या गणपती बाप्पा बरोबर दोन अजून गणपती बाप्पा ते हॅपीनेस कम वेन बाप्पा. चार गणपती बाप्पाचं आपण आगमन दाखवलेलं आहे. आजच्या दिवसाचा पहिला गणपती महाआगमन सोहळा चालू होता आणि आत्ताच समोरून गणपती बाप्पा निघतोय. माझ्या समोर आपण गर्दी अशी आहे की अफलातून गर्दी आहे, तुम्ही पाहू शकता बघा. एवढी चांगली गर्दी आहे इकडे आणि आजचा हा पहिल्या दिवसातला गणपती बाप्पा निघतोय. पहा इथे तुम्ही मोरया. आज हा पहिला परळ वर्कशॉपचा गणपती बाप्पाचा आहे. आगमन सोहळा झालेला आहे. तर खूप सुंदर अशी गणपती बाप्पाची मूर्ती आहे. आता नेक्स्ट कुठला गणपती बाप्पा निघतोय तो आपण कव्हर करूया. तो पहिला गणपती निघाला आहे तो महाकाल सेना भरूच गुजरात साईडचा गणपतीचा. खूप सुंदर अशी गणपती बाप्पाची मूर्ती होती आणि तिकडनं आता आम्ही परत परळ वर्कशॉपच्या दिशेने आलेलो आहे. पण तिथे बघतोय तो एवढी गर्दी आहे. मी तुम्हाला दाखवू पहिला गर्दी. हे बघा, ही एवढी मोठी गर्दी आहे आणि एवढी गर्दीमध्ये मधले जाऊन तुम्हाला शूट करणं एकदम कन्फ्यूज करण्यासारखं आहे आणि पोलीस बंदोबस्त खूप आहे. तर त्या हिशोबाने मी आहे ना लांबच उभा आहे आणि तिकडनं गणपती बाप्पाचे शूट करतोय. तर दुसरा कुठला गणपती आता नेक्स्ट गणपती पण निघतोय तुम्हाला मी दाखवतो. सोबत तुम्ही व्हिडिओला कंटिन्यू राहा. बघा आता मी भर पावसात आहे आणि गणपती बाप्पा आता समोर माझ्याच आहे आणि भरपूर अशी गर्दी आहे आणि पूर्ण रस्ता रिकामा आहे. हा पहा माझ्या समोर गणपती बाप्पा अजून खूप लांबच आहे. हा बघा इतका लांब गणपती बाप्पा आहे. मी 3x वरती झूम केलेला आहे. जसं जसं पुढे पुढे येत जाईल ना तसं तसं तुम्हाला मी दाखवतो. तर मित्रांनो पाहू शकतात गणपती बाप्पा निघालाय. त्या गणपती बाप्पा बरोबर दोन अजून गणपती बाप्पा ते हत्तीवरती बसलेले आहेत. बघा काय अफलातून एकदम गणपती बाप्पा. बाप रे बाप, आजच्या दिवसाचा सर्वात मोठा गणपती बाप्पा. खूप
तर मित्रांनो तिसराही गणपती आता निघालेला आहे आणि तिसरा गणपती नाशिकचा गणराज गणपती आहे. परेल वर्कशॉपमधून आजच्या दिवसाचा तिसरा गणपती जो आहे आगमन ठिकाणी समाप्त झालेला आहे आणि आपल्या पुढे लालबागच्या पर्यंत चालू आहे. पुढे मी नाशिकचा गणपती बाप्पा आहे तो गेला, त्याच्या पुढे पुढे अजून एक गणपती बाप्पाची मूर्ती निघालेली आहे. तर आता मी तिथेच चाललेलो आहे. बघा पाहू शकता तुम्ही या साईडला गणपती बाप्पा आहे, त्याच्या पुढे अजून एक गणपती बाप्पा आहे. तर तेच कव्हर करण्यासाठी मी आता पुढे चाललेलो आहे. तर कुठे जाऊ नका, व्हिडिओ मध्ये कंटिन्यू राहा. तोपर्यंत बघा ते लहान मुलीने गेलेले आहे हॅपीनेस कम वेन बाप्पा फोटो मस्त आहे बघा. आणि आपल्या समोर आहे हा जयसिंगपूरचा सम्राट. आजच्या दिवसाची ही चौथी मूर्ती आहे. खूप सुंदर अशी भव्य मूर्ती आहे आणि याच्या समोरचा आहे हा नाशिकचा बघा. दोन्ही गणपती एका साईडला थांबलेले आहेत, ते जाऊ शकता. हा नाशिकचा गणराज गणपती बाप्पा इथे आलेला आहे आणि समोर जिथे आहे तो जयसिंगपूरचा सम्राट. आजच्या दिवसाचा हा गणपती बाप्पा चौथा गणपती बाप्पा होता. खूप सुंदर असा गणपती बाप्पा आहे, मला पण खूप आवडला. आणि अजून एक गणपती बाप्पा आहे तो चिंचपोकळीला आहे तिथे मला वाटते, तिकडे आता आपल्याला जायचं आहे. तुम्ही चला पुढे. तर मित्रांनो आज आपल्याला 4 गणपती बाप्पा दिसलेले आहेत आणि 4 गणपती बाप्पाचं आपण आगमन दाखवलेलं आहे. त्याचबरोबर राजा उमरखाडीचा ट्रॉली होती जी आता गणसंकुल मध्ये गेली आहे, तर त्याचा पण आपण लिप घेतलेले आहेत. आणि ट्रॉलीमध्ये पण खूप पब्लिक असे होते, मुलं होते, खूप नाचत होते, मजा करत होते. पाठचं प्रबलनं बाहेर काढून जॉईन करायला पाहिजे ना, इथे नाही अटकणार मला. खूप मुश्किल आहे, खूप मुश्किल आहे. का बोल बाहेर काढून फिरवायला पण कठीण आहे. तर मित्र तुम्ही बघितलं असेल आता आपण चिंचपोकळीला होतो आणि तिथे बागवे आर्ट्स आहे, तिकडे रेश्माताईंनी एक मूर्ती बनवली आहे, तो आहे सुरतचा विश्वराज. खूप सुंदर अशी मूर्ती आहे, पण थोडासा उशीर होणार आहे, अजून काम बाकी आहे. तर आपण थोडीशी एक झलक तिथे तुम्हाला दाखवलेली आहे. तर संध्याकाळच्या आता 5 वाजले आणि खूप उशीर होणार आहे, त्यामुळे मी आता ना घरी चाललो आहे. तर तुम्हाला कोणाला हे व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा, कमेंटमध्ये गणपती बाप्पा लिहायला विसरू नका.